उपमुख्यमंत्री अजित पवार बीड जिल्हा दौऱ्यावरती आहेत। सकाळी 10:30 वाजल्यापासून सकाळी 6:30 वाजल्यापासून त्यांची दौऱ्याला सुरुवात झालेली आहे। अजित पवारांनी कंकालेश्वर मंदिराची पाहणी केली। त्यानंतर सकाळी 9:30 वाजता अजित पवारांच्या हस्ते महसूल भवनाचं भूमिपूजन होणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात 10 वाजता परळी वैजनाथ विकास आराखड्यावरती चर्चा आणि बैठक आयोजित करण्यात आली आहे। दुपारी 1:30 वाजता ऊसतोड कामगार मेळाव्यात ते सहभागी होतील। यासोबतच जिल्ह्यातील विविध नवीन प्रकल्पांचं भूमिपूजन ते करतील। दुपारी 4:15 वाजता बीड जिल्हा पत्रकार संघाचा कार्यक्रम आहे आणि बीडच्या वडवणी इथे कार्यकर्ता मेळावा आणि भाजपचे नेते राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश होणार आहे। अजित पवारांचा हा बीड दौरा सकाळी 6:30 वाजल्यापासून सुरू झालाय। तर कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यापासून या दौऱ्याची सुरुवात झाली आणि त्यानंतर संपूर्ण दिवसभर बीड जिल्ह्यामध्ये अनेक कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत। बीड जिल्ह्याचे ते पालकमंत्री आहेत। कंकालेश्वर मंदिराची त्यांनी पाहणी केली, तिथे दर्शन घेतलं आणि सकाळी 6:30 वाजल्यापासून अजित पवार यांचा बीड जिल्ह्याचा दौरा सुरू झालेला आहे। वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना ते हजेरी लावणार आहेत संध्याकाळपर्यंत। आज संपूर्ण दिवसभर उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्यात असणार आहेत आणि नेहमीप्रमाणे अगदी सकाळपासून अजित पवारांच्या दौऱ्याला सुरुवात झाली आहे। सकाळी 6:30 वाजल्यापासून ते कंकालेश्वर मंदिरात दर्शन घेण्यापासून त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात केली। ही दृश्य कंकालेश्वर मंदिरातली दर्शन घेतानाची आणि त्यानंतर मंदिराची पाहणी करून पुढच्या कार्यक्रमांना ते रवाना झालेत। बीडमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन संपूर्ण दिवसभर आणि अगदी शेवटी भाजप नेते राजभाऊ मुंडे यांचा पक्षप्रवेश होईल आणि बीड जिल्हा दौरा अजित पवार यांचा संपेल।